ब्रॉट टू यू बाय विगार्ड। संजय राऊत हे खरोखरच सरकलेत। ते राज्यसभेचे खासदार आहेत असं मला वाटतं। त्यांच्याकडे असा कुठला पुरावा असेल तर त्यांनी तक्रार करायला पाहिजे होती, ऑफिशियल इलेक्शन कमिशनला गेली पाहिजे होती, पण त्यांनी का केली नाही? मग जर तुम्हाला वाटतं की हे कुठेतरी क्राईम होतोय तर त्याची रिपोर्टिंग केली पाहिजे तुम्ही, मग तुम्ही का थांबवलीत, का केलीत नाही? बघा कसं आहे, संजय राऊत आहे ना, एका पिसाळलेल्या कुत्र्यासारखा आहे। ते काय कुठेही त्याला काही हातपाय नसतात त्याच्या बोलायला। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। आणि खरं तर हा आमच्या कोकणी जनतेचा अपमान आहे। म्हणजे तुला काय वाटतं, तुझ्यासारखे सगळे विकाऊ आहेत की काय? खरं तर तू कोकणी जनतेची माफी मागितली पाहिजे। हा आरोप करायच्या अगोदर कसलाही पुरावा नसताना तू आमच्या कोकणी जनतेचा अपमान कसा केला, त्याच्यासाठी हा माफी मागणार आहे का? खरं तर त्यांनी माफी मागितली पाहिजे। आणि त्याच्या पलीकडे तुम्हाला जाऊन सांगतो, म्हणजे जिथे आम्ही निवडून आलो तिथे पैसे देऊन आलो, जिथे ह्यांचे निवडून आले ती ह्यांची थोबाडं बघून आलेत का? संजय राऊत काही बोलत बसणार आणि आम्ही त्याची उत्तरं द्यायची का? मला एक सांगा। त्याच्या कधीतरी बोलायला, कुठल्याही वार्तेला कधीतरी हातपाय असतील का? म्हणून त्याच्याकडे असा कुठला पुरावा असेल तर त्यांनी इलेक्शन कमिशनला जाऊन द्यावा। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। मग आम्ही बघू काय उत्तर द्यायचं। जर तरला हवेत गोळीबार कोण करत असेल, हवेत कोण वार करत असेल तर मी त्याचा जबाबदार नाही ना, किंवा कोणच जबाबदार नाही। त्यांनी तसे पुरावे उभे केले पाहिजे। या आरोपाच्या विरोधात तुम्ही तक्रार, मी पहिलं बघतो त्यांनी नेमके आरोप काय केलेत, वकिलांबरोबर एकदा ॲडवाईस घेतो आणि मग गरज पडली तर त्याच्यावर ॲक्शन घेऊ। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।